एकदाच, फक्त एकदाच प्राची होकार दे ग. अगदी थोडक्या वेळाचा प्रश्न आहे. नंतर तर सर्वच आयुष्य पुन्हा जसं होतं तसं सुरू राहील. या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही, ही जबाबदारी माझी. शुभाचं बोलणं प्राचीच्या कानावर पडलं तरी ते मेंदूत शिरलं नाही. कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती. हे असं नाटक करता येईल, ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती. सॉरी शुभा, हे मला नाही झेपणार. तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होता आहेत, पण नाही, नाही म्हणजे नाही झेपणार मला. त्याच ग, दिव्यचा थोडा विचार कर. तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे. या गोष्टी शुभानं प्राचीला सांगायची गरज नव्हती. ती तर सदैव दिव्यच्याच विचारात गुंतलेली असायची. दिवस रात्र तिच्या मनात दुसरा विचार नव्हता. प्राची बोलत नाहीये हे बघून शुभा तिथून उठली आणि प्राचीला पुन्हा जुन्या आठवणीची कड आवरेनात. दिव्य आणि प्राचीची भेट एका मॉलमधल्या लिफ्टमध्ये झाली होती. लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्राचीचा जीव घाबरासा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. पटकन दिव्यनं तिला मदत केली. काही क्षणातच लिफ्टही सुरू झाली. दिव्यनं तिला घरापर्यंत सोबत दिली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. दोघांचं एकमेकाच्या घरी येणं जाणं होतं आणि घरातून लग्नाला विरोधही नव्हता. दिव्यला एक धाकटी बहीण होती. प्राची तर एकुलती एकच होती. दोन्ही घरामध्ये या लग्नामुळे आनंद झाला होता. सगळं कसं छान चाललेलं आणि अचानक या आनंदाला ग्रहण लागलं. दिव्यच्या पोटात अधूनमधून दुखायचं. प्रथम त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्यानं डॉक्टराला दाखवलं. त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले. त्यांनी ही केस तज्ज्ञ डॉक्टराकडे रेफर केली. अनेक तपासण्या झाल्या, सोनोग्राफी व इतर, आणि निदान झालं कॅन्सरचं. अमायंशाचा कॅन्सर, तोही लास्ट स्टेजमधला. दिव्य आणि त्याच्या घरच्यांच्या अंगावर जणू वीजच कोसळली. जेमतेम 4 ते 6 महिनेच आयुष्य उरलं होतं दिव्यचं. घरात आता काळजी आणि अश्रू होते. या बातमीनं दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता. केवढी स्वप्न बघितली होती दोघांनी, प्राची आणि दिव्यनी. आता तर सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. कुणाच्याच डोळ्यातळे अश्रू थांबत नव्हते. एक दिवस दिव्यजवळ बसलेल्या प्राचीला त्यानं म्हटलं, प्राची, सगळं संपलंय ग, आता तू इथं येत जाऊ नकोस. वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता. नाही दिव्य, असं म्हणू नकोस. तिला जर इथं येऊन तुझ्याजवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ दे ना. शुभानं त्याला म्हटलं, जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदानं पूर्णपणे उपभोगू घे. या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक. मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्या. त्यामुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही. या दुःख सावटातही तू तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागी आलो की काय. क्षण आणि क्षण आनंदाने साजरा करूयात. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही. शुभाच्या म्हणण्यानंतर दोघी घरातलं वातावरण एकदमच बदललं. काळजी आणि दुःखाची जागा आनंदानं, आशेनं आणि हास्य विनोदानं घेतली. छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता. घरात कायम उत्साहाचं वातावरण असायचं. दिव्यला कुठल्याही त्रास होणार नाही याकडे शुभा जातीने लक्ष देत होती. एक दिवस शुभानं आईला म्हटलं, आई, तुझी इच्छा होती ना दिव्यचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून. दिव्य तुझा एकुलता एक मुलगा आहे. मला वाटतं तुझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी. आईनं तिला थांबवत म्हटलं, शुभे, अगं बाकी सगळं जे काही तू करतेस ते ठीक आहे, पण लग्न? अगं दिव्या ही या गोष्टीला तयार होणार नाही. आणि थाटात लग्न करायचं तर पैसाही हवा ना. आपले सगळे पैसे दिव्यच्या उपचारांवर खर्च होत आहेत. आईला पुढे बोले ना. तिचे डोळे अश्रूंनी भरवून आले. आईचे डोळे पुसत शुभानं म्हटलं, तुझ्या भावना कळतात मला, पण अगं प्राचीचं आणि दादाला कित्येकदा मी त्यांच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना ऐकले. नवरदेवाचा वेश घालून लग्नाला उभं राहायची त्याची इच्छा
अपूर्व राहायला नको. मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन. आणि हे लग्न म्हणजे खरं लग्न नाही ग, फक्त जाणाऱ्या जीवाच्या समाधानीसाठी त्याची अखेरची इच्छा पूर्ण करणं आहे. लग्नाचं नाटकच समज ग, फक्त तू मानसिक तयारी ठेव. मी बाबांनाही सगळं समजावून सांगते. उद्याच मी प्राचीच्या घरी जाते. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दादाच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते. आपल्याला घाई केली पाहिजे. पहिला प्रश्न पैशाचा, तर तीही व्यवस्था मी करते. नातलग, मित्र, परिचय सगळ्यांची मदत घेईल. त्याचप्रमाणेच शुभा प्राचीला भेटायला गेली, पण प्राचीनं तिला नकार दिला. तरीही शुभा निराश झाली नाही. मी माझ्या दिव्य दादाचं लग्न थाटात करेल. त्याला सर्व आनंद मिळवून देईल. करवली म्हणून त्याच्या लग्नात मिरवून घेईल. काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही. ती घरी येताच दिव्यनं विचारलं, प्राची तयार झाली? हो, झाली ना. तिचं खरोखरच प्रेम आहे तुझ्यावर. शुभाचं बोलणं ऐकून दिव्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला. शुभानं दिव्याच्या लग्नाची कल्पना आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साईटवर पोस्ट टाकली आणि सर्वच संवेदनशील मित्र, परिचित, नातलगांनी आपापल्या परीनं मदत केली. पुरेसा पैसा मिळाला आणि लग्नाची तयारी सुरू झाली. कुठल्याही लग्न घरात जसं वातावरण असतं तसंच वातावरण दिव्यच्या घरात होतं. नवरी व नवरदेवाचे पोशाख, घराची साधी व कलात्मक सजावट, फराळीचे पदार्थ, शिंपी, कासार, सोनार वगैरे वर्दळ यामुळे लग्न घर गजबजलं होतं. लग्न 4 दिवसावर आलेलं आणि शुभाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून. तिनं सर्वांना खोटं सांगितलं होतं की प्राची आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून. आता काय करायचं? एकदा पुन्हा प्राचीला विनंती करून बघूयात असं ठरवून शुभानं पुन्हा एकदा प्राचीचं घर गाठलं. प्राचीनं खोलीचा दार उघडला नाही, पण प्राचीची आई शुभाशी अत्यंत प्रेमानं वागली. शुभा, पोरी, तुझ्या भावना मला समजतात ग. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, पण प्राचीला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही. दिव्याचा अंतिम क्षण ती बघू शकणार नाही. कदाचित त्यामुळेच ती तयार होत नाहीये. तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि दिव्याच्या या जीव घेण्या आजारानं अधिकच हळवी झाली आहे. प्राचीच्या आईनं शुभाला सांगितलं, पण मावशी, दिव्याचं काय? त्याचा काय दोष आहे म्हणून नीतीनं त्याला अशी शिक्षा द्यावी? तो जर इतकं भोगतोय, सोसतोय, तर प्राचीला थोडं नाटक करायला काय हरकत आहे? तू चुकते शुभा. दिव्य इतकंच प्राचीही भोगते, सोसते. तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर, म्हणूनच तिचा जीव तुटतोय. तू एक लक्षात घे, काही दिवसातच दिव्य हे जग सोडून जाईल. त्याच्याबरोबर त्याच्या यातना, वेदना, सोसणं, भोगणं सगळं संपेल. पण प्राचीला तर सगळा जन्म हे दुःख घेऊन जगावं लागणार आहे. तिची स्थिती तर दिव्यपेक्षा दयनीय आहे. म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाही. शिवाय समाज आणि प्राचीच्या भविष्याचाही विचार करायला हवा. लग्न झाल्या पतीचा मृत्यू आणि तिच्यावर विधवाचा शिक्का बसणार. पुन्हा कुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं? तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. प्राचीच्या आईनं शुभाला नीट समजावून सांगितलं. त्या दिवशी शुभाला प्रथमच दिव्यपेक्षाही प्राचीची दया आली, पण तिनं हुशारीनं या परिस्थितीलाही तोडगा काढला. मावशी, आपण दिव्यला थोडं कमी दिसायला लागलं आहे. आपण प्राचीच्या जागी तिच्याशी बऱ्यापैकी साम्य असलेली मुलगी नवरी म्हणून उभी केली तर? दिव्यलाही कळायचं नाही. अगं हो, प्राचीचीच एक मैत्रीण आहे, खूप समंजस आहे दोघींमध्ये. एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणीची भूमिका केली होती. लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं. शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे. पैसा मिळतोय त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल. पण एक मात्र खरं की सप्तपदी, होमकुंडाभोवतीचे फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नकोस करायला, कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय. अशी अगदी बिनधास्त राहा तुम्ही. आपण अगदी नाटकच करतो आहोत. पुन्हा सर्व विधी करण्याइतकी दिव्याची तब्येत बरोबर नाही.
तो फार वेळ बसू शकणार नाही. लग्नाचा दिवस उजडला. घराजवळच्या एका बागेत छोटासा मांडव घातला होता. दिव्य नवरदेवाच्या वेशात नटला होता. जवळचे मित्र जमले होते. सजलेल्या एका कारमधून वधू आणि तिची नातलगही येऊन पोचले. लग्नाचे औपचारिक विधी झाले. दिव्य तर इतका आनंदात होता की हा काही दिवसात मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं. शोभाला हेच हवं होतं. नवरी लेहेंगी चिवनरी या पोशाखात होती. तिनं चक्क घुंगटही घेतला होता. चला आता सप्तपदी मंगळसूत्र वगैरे विधी करू. लगेचच प्राचीचे आई वडील व शोभा सावध झाली. आता नवरीला इथून बाजूला करायला हवं, नाहीतर खरोखरीचं लग्न लागेल आणि अनर्थ होईल. प्राचीच्या आईनं म्हटलं, गुरुजी, नवरीला जरा बरं नाहीये, जीव घाबरतोय तिचा, तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. मग तोपर्यंत नवरदेवही थोडी विश्रांती घेईल. तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीनं म्हटलं, नाही गुरुजी, माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाही की मला विश्रांती घ्यावी लागेल. नवरीकडे बघताच शुभा सकट सगळ्यांना धक्का बसला, कारण नवरी स्वतः प्राचीच होती. झालं असं की जेव्हा प्राचीला कळालं की शुभानं दिव्यच्या नवरीसाठी ईशाची तिच्या मैत्रिणीची निवड केली आहे, तेव्हा त्या लग्नात दिव्यची नवरी दुसरी कोणी असणं प्राचीला पटलं नाही. दिव्यची नवरी फक्त प्राचीच असणार म्हणून प्राची स्वतःच नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती. चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर हसू होतं. आपलं सर्व दुःख पोटात दडवून ती दिव्यच्या आनंदा उत्सवात सहभागी झाली होती. हाच दिव्यला मिळणारा शेवटचा आनंद होता. तो प्राचीनं त्याला द्यायला नको का? शुभाने तर आनंदाने प्राचीला मिठी मारली. प्राचीनं तबकताच हार दिव्याच्या गळ्यात घातला. त्याने हात हातात घेऊन त्या हातांचं चुंबन घेतलं. दिव्यच्या चेहऱ्यावर ओठांवर तसं लाभेल असं हास्य विचलत होतं की लोक बघत राहिले, पण एवढे काही त्याच्या अशक्त शरीराला झेपले नाही. तो खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्याचे प्राण अनंतात विलीन झाले. पण ह्या अवस्थेत सुद्धा चेहऱ्यावरचं ते दिव्य तसं स्थिर होतं. प्राचीच्या या प्रयत्नशील निर्णयानं दिव्यचे कुटुंबीय भारावले. जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते. यापुढे प्राचीची संपूर्ण जबाबदारी आता त्यांचीच होती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.